नाही, काय आहे बघा, आता हे आम्ही आता सगळे आमच्या डिपॉझिटच्या लाईनला उभे आहोत. कालपासून लोक एवढी प्रचंड मोठी लाईन आहे. बँक कॉपरेट करते, सगळ्यांचे लॉकर ओपन कर, टोकन देते सगळे. पण आता जे काही लोकांचे डिपॉझिट्स आहेत मोठ्या मोठ्या अमाऊंटचे, सगळे सिनियर सिटीजन आहेत, 70-75 वर्षाचे आहेत. काल लोकांना उभं राहता येत नव्हतं. पण जे काय बँकेची मॅनेजमेंटने जो काय घोळ केला असेल, पण आता ह्या लोकांना सर्वसामान्य माणसाला त्रास होत आहे ना. आता आमची मुलं आम्हाला म्हणतात, अरे तू कॉपरेटिव्ह बँकेत का अकाउंट ओपन केलं, तुम्ही एवढ्या नॅशनल बँकेत का ठेवलं नाही. तर ह्या बँकेवर मी विश्वास ठेवला, म्हणून आम्ही आता सगळ्या अडचणीत आलेलो. जे काही लॉकर्समध्ये ज्याचे काय असतील दागिने ते आज केवढी मोठी, आता सगळे सिनियर सिटीजन आहेत. आता मुलांना काय सांगणार तुम्ही. म्हणून आता सगळ्यांनी शहाणं व्हावं की कॉपरेटिव्ह बँकेत अकाउंट कुणीही ओपन करू नये. एवढं मेहरबानी करून सगळ्यांना सांगा, आता बस झालं आहे कॉपरेटिव्ह बँकेचं. कुठल्याही कॉपरेटिव्ह बँकेत अकाउंट ओपन करू नका. कारण आता सगळे काल 80-85 वर्षी लोक आहेत. लोकांची 15 लाख 20 लाख 25 लाख काय करणार तो माणूस. त्याला कोण त्याची श्युरिटी कोण देणार. आता आज प्रशासक नेमलाय म्हणून आज लोकसत्तेला आलेलं आहे. मे बी होईल सगळ्यांचं व्यवस्थित, पण हा त्रास खूप होतोय ना. आम्ही इथे सेव्हिंग अकाउंट आहे, माझं सेव्हिंग अकाउंट आहे, ठेवी अजिबात नाही आहे. लॉकर आहे, ते लॉकर ऑपरेट करायला त्यांनी अलाउड केलेलं आहे, त्यामुळे काय प्रॉब्लेम्स नाही आहे. समजलं. आणि RBIच्या गाईडलाईनने बँक चालते. त्या RBIच्या इन्स्पेक्शनमध्ये त्यांना काहीतरी फ्रॉड आढळला असेल, लोनिंगमध्ये काहीतरी फ्रॉड आढळला आहे, म्हणून त्यांनी स्टॉप केलेले आहेत. डिपॉझिट देणं किंवा 5 लाखापर्यंतच्या डिपॉझिटला हे इन्शुरन्स आहे, गॅरंटी असते. समजलं. त्याला काय स्टेप असतात, रिकवर RBI करून देते. पण त्यांना गाईड लेवलला आणण्यासाठी त्यांना रिस्ट्रिक्शन टाकलेले आहे 6 महिन्याचे. 6 महिने त्यांना लेवलला आणण्यासाठी संधी दिलेली आहे. 6 महिन्यामध्ये आले नाही तर त्यांचं लायसनच रद्द करतील. लायसन त्यांचं रद्द केलेलं नाही.